आता मनुष्यामध्ये किंवा जनावरांमध्ये काय काय वेळेला काय होतं लक्षात ठेवा, मृत झालेली म्हणजे डेड झालेली जीव जन्माला येतो बरं का. जनावरांमध्ये हे प्रकार जास्त घडतात, कारण स्त्रियामध्ये महिन्याच्या महिन्याला 15 दिवसाला ट्रीटमेंट चालू असल्यामुळं गर्भ हा जिवंत आहे की मेलेला आहे हे लगेच डॉक्टरांकडून कळतं. परंतु जनावरांच्या बाबतीमध्ये ही समस्या फार मोठी आहे आणि मेलेला गर्भ हा कुठल्याही प्रकारची मुवमेंट दाखवत नसल्यामुळे, नीट लक्ष द्या मी काय सांगतो, कोणतीच मुवमेंट दाखवत नाही, मग असा गर्भ मेलेलं पिल्लू, मग ते गाईचं असेल, शेळीचं असेल, म्हशीचं असेल, शेळ्यामध्ये मेंढ्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे, कारण ते धडक देतात, एकमेकाला मारतात, मग त्याच्यामुळं शेवटी हा गर्भ काय होतो, डेड होतो. आणि असा गर्भ बाहेर पडणं इतकं अवघड जातं. हा गर्भ बाहेर कसा काढायचा, काय नॅचरली अगदी घरगुती उपायाने स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि जनावरांच्या बाबतीमध्ये सुद्धा. स्त्रियांच्या बाबतीमध्ये बाहेर काढायचं म्हणजे सिझरिंग करते, तुम्हाला ते बी मी सांगतो, येत आहे का तुमच्या लक्षात. कारण त्याला गोळ्या वगैरे देऊन इंजेक्शन वगैरे करून आर्टिफिशियली कळा आणण्याचा प्रयत्न करून तो गर्भ नॅचरली बाहेर काढण्याचा बरेच डॉक्टर यामध्ये तज्ज्ञ आहेत. परंतु जर अशी अवस्था प्राण्यामध्ये झाली, म्हणजे शेळी, मेंढी, गाय, म्हैस यांच्यामध्ये झाली, तर तुम्ही कुठलाही खर्च न करता अगदी 0 खर्चामध्ये साधा सोपा विलाज मी सांगतो. देशी गाईचं ताजं शेण घ्यायचं, या शेणामध्ये एक खडी साखरेचा तुकडा छोटासा, हे शेण एवढं असं घेतलं, साधारण एक 100 ते 150 ग्रॅम शेण घ्यायचं आणि ते 2 ग्लास पाण्यामध्ये विरघळवायचं आणि ते गाळून घ्यायचं, पाणी पूर्णपणे पाणी गाळून घ्यायचं. लक्ष द्या या गोष्टीवर. आणि त्याच्यामध्ये एक खडी साखरेचा तुकडा टाकायचा. कोणताही उपाय सांगतो त्या उपायामध्ये खडी साखरेचा तुकडा टाकून तुम्ही प्रयोग केला, अतिशय चांगला रिझल्ट होतो, लक्षात ठेवा. आणि ते 2 ग्लास पाणी त्या शेळीला 1 कप 1 कप 1 कप 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 पाणी पाजत राहायचं. एका 2-3 कप पाणी तिच्या पोटात गेलं की गर्भ आपोआप हालचाल होऊन, युटेरसची हालचाल होऊन तो गर्भ बरोबर योनीकडल्या बाजूला येऊन कळा वगैरे येतात आणि मृत गर्भ हा आपोआप बाहेर पडतो. मोठ्या जनावरासाठी लक्षात ठेवा, अर्धा लिटर पाणी घ्यायचं आहे आणि एका वेळेला 250 ml पाणी पाजायचं. 2-3 वेळा पाजलं 1 तासाने की मृत गर्भ जो आहे तो मृत गर्भ आपोआप बाहेर पडतो. जर यातूनही अडचण आली तर मी मोबाईल नंबर माझा दिलेला असतो, त्या मोबाईलवर फोन करा, किंवा तरीही पडला नाही तर योग्य डॉक्टरांना दाखवून तो गर्भ बाहेर काढणं, वारसुद्धा बाहेर काढणं. आणि वार नाही बाहेर काढलं की पुढच्या वेळेला जनावरं माझ्यावर येत नाही, घाण व्यवस्थित पडू देणं हे फार महत्त्वाचं असतं. तर माझ्या मते व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा मी सांगितला आणि शॉर्ट बट स्वीट अगदी घरगुती विलाज मी सांगितला. सर्वांनी करावा आणि याचा फायदा घ्यावा. गोरगरीब शेतकऱ्यांनी, काय ज्यांच्याकडे आम्हा पैसा आहे त्यांनी दवाखाना गाठावा. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.